चला मित्रांनो, रविवार आला आहे आणि वेळ झाली एका नव्या राईडची. तर आज आपण कुठे जाणार आहोत ते तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच आहे. तर चला लवकर प्रवास सुरू करूया. वाजले आहेत सकाळचे 6 आणि आपण निघालो आहोत भातसा धरण येथे. मागच्या वेळी आपण तानसा तलावला गेलो होतो. तानसा आणि भातसा हे मुंबईला पाणी पुरवठा करणारे दोन मुख्य धरण आहेत. तुम्ही माझा सायकलवरून तानसा तलावपर्यंतचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, नक्की तो व्हिडिओ पहा. भातसा धरणाच्या तुलनेने तानसा तलाव जास्त ॲक्सेसिबल आहे. तानसा तलावाच्या आजूबाजूला खूप हिरवळ आहे आणि पाण्याची पातळी जेव्हा कमी होते ना तेव्हा मस्त गवत तिथे पसरतं. समोर दिसतोय तो सरवली गावचा उड्डाणपूल. एरवी हा उड्डाणपूल पार करायची आम्हाला संधीच मिळत नाही. एक प्रकारची ही आमची सीमाच आहे. आज मात्र सीमोल्लंघन होऊनच जाऊ द्या. हा उड्डाणपूल पार करताना कुठल्या तरी तुरुंगातून सुटल्यासारखं वाटतंय. असं वाटलं की पक्ष्यांसारखे पंखच आम्हाला मिळालेत की काय, आणि आता किती दूर जाऊ आणि किती नको. भिवंडीपासून ते भातसा धरणापर्यंतचं अंतर जे आहे ते जवळजवळ 65 किलोमीटर आहे. सूर्योदय नुकताच झाला आणि रस्त्यावर मस्त छान रंग पसरले. सूर्योदय झाला की बरं वाटतं. आपल्या प्रवासात आपल्या सोबतीला कोणी असल्यासारखं वाटतं. आपण जर आटगावच्या पुढे गेलो ना तर आपल्या उजव्या साईडला एक पाटी दिसेल, जी भातसा धरण प्रवेशद्वाराची पाटी असेल. तिथून आपल्याला सरळ आत जायचं आहे. रस्ता चांगला आहे आणि खड्डे वगैरे असे काही नाही आहेत, त्यामुळे तुम्ही बाईक पळवू शकता. इथून खालून समृद्धी महामार्ग गेलाय. आपण त्याच्यावरून ब्रिजवरून जातो पुढे. परिसर हिरवळीचा आहे. उन्हाळा असल्यामुळे थोडी हिरवळ कमी आहे, पण जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आलात ना तर इथे खूप हिरवळ दिसेल. जसजसे आपण धरणाच्या जवळ जातो तसतशी झाडांची दाटी वाढत जाते. आजूबाजूची दृश्य खूप छान आहेत. राहून राहून तुमची नजर बाजूला जाईल. रस्त्याच्या दुतर्फा झाडांची दाटी असल्यामुळे उन्हाळ्यात पण तुम्हाला गारवा जाणवेल इथे. हे भातसा धरण व्ह्यू पॉइंटचं गेट आहे. हा जो छोटा गेट दिसतोय ना, इथून तुम्ही तुमची बाईक आतमध्ये नेऊ शकता. आत गेल्यावर तुम्हाला अशा प्रकारचा व्ह्यू दिसेल. उजवीकडे ही जी तुम्हाला इमारत दिसते ना, हे एक गेस्ट हाऊस आहे. तेथील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे जे गेस्ट हाऊस आहे ते तुम्ही ओळखीमध्ये बुक करू शकता. विशेषतः शैक्षणिक सहली किंवा सरकारी कार्यक्रम अशा कामांसाठी बुकिंग दिली जाते इथे. आतील परिसर अतिशय सुंदर आहे. हा जो बाग बगीचा आहे ना तो अतिशय उत्तमरित्या सांभाळला आहे त्यांनी. या बागेची डागडुजी करायला कर्मचारी पण खूप आहेत इथे. एकदम समोर तुम्हाला भातसा धरणाची भिंत दिसेल. सकाळी सकाळी सूर्याची कोवळी किरणे पडत होती ना तर व्ह्यू तर अतिशय सुंदर दिसत होता. किती विस्तीर्ण तलाव आहे. भिंत पण खूप मोठी आहे. धरणाची उंची जवळजवळ 959 मीटर असेल. ही बघा इमारत पण अतिशय सुंदर आहे आणि उत्तमरित्या मेंटेन केली आहे. या पायऱ्या आपल्याला नदीच्या व्ह्यू पॉईंटपर्यंत नेतात. तिथे एक चांगली गॅलरी बनवली आहे. तिथे आपण सेल्फी वगैरे काढू शकतो. तलावाची लेवल जवळजवळ आपण ज्या लेवलला आहोत ना त्याच लेवलला आहे.
तलावाच्या बाजूने एक कालवा काढला आहे. त्या कालव्यातून वीज निर्मिती सुद्धा होते आणि हेच पाणी पुढे शेतीसाठी पण वापरलं जातं. आता आम्हाला थोडी भूक लागली होती, म्हणून त्या कर्मचाऱ्यांच्या परमिशनने आम्ही बागेमध्ये चहा पानाचा आनंद घेतला. इथे खाण्यापिण्याची स्वतंत्र अशी सोय नाही आहे. गेस्ट हाऊसमध्ये होत असणार, पण बाहेर अशी कुठे सोय नाही आहे. त्यामुळे तुम्ही येताना तुमच्याबरोबर काहीतरी खायला घेऊन या. चहा झाल्यानंतर आम्ही धरणाचं जे ओव्हरफ्लोचं पाणी आहे ना, तिथून खालून जी नदी वाहते तिथपर्यंत गेलो. रस्ता अगदी छान बनवलेला आहे. एकदम मोठा रस्ता आहे आणि एकदम सपाट, आणि हा परिसर पण खूप झाडांनी भरलेला आहे. त्यामुळे तुम्हाला बाईक चालवताना खूपच आनंद येणार. हाच तो कालवा जो धरणाच्या भिंतीच्या डावीकडून जातो. हेच पाणी पुढे शेतीसाठी जातं. समोर धरणाचा ओव्हरफ्लो दिसतोय. त्यावर एक छान पूल बनवला गेला आहे. काही मुले तिथे व्ह्यूचा आनंद घेत होती. आम्ही पण तिथे थोडा वेळ थांबलो. इथून पण धरणाचा छान व्ह्यू दिसतो. तुमची जर इच्छा झाली तर इथून खाली उतरून तुम्ही पाण्यात उतरू शकता. इथे आंघोळीचा आनंद पण तुम्ही घेऊ शकता. पाणी जास्त खोल नाही आहे, पण ठीक आहे. धरण बघून झालं होतं, पण आमच्यातला बायकर आम्हाला स्वस्त बसून देत नव्हता. सहज म्हणून गुगल मॅपमध्ये आम्हाला एक ठिपका दिसला, धावड्याचा माळ. मग काय, बाईक पिटाळली त्या ठिपक्याच्या मागे, जशी लहान मुलं धावतात फुलपाखरांच्या मागे. सुरुवातीला रस्ता खूप चांगला होता, पण मग मध्येच एक खूप खराब रस्ता आला. तिथे रस्त्याचं काम बहुतेक चालू असावं. आपल्याकडच्या बहुतेक ग्रामीण भागांमध्ये आपल्याला असेच लांब लचक आणि गुळगुळीत रस्ते बघायला मिळतात. शहरातल्या रस्त्यांना काय धाड भरली कोणास ठाऊक, असे रस्ते मिळतच नाहीत. म्हणून इथे आल्याचा पश्चाताप नाही झाला. हे असले लांबलचक रस्ते आणि हा एकाकी प्रदेश बघून मला भास झाला, महाराष्ट्रामध्ये पण एक लडाख आहे की काय. तुम्हाला पण अशा रस्त्यांवर बाईक रायडिंगचा आनंद घ्यायचा असेल ना, तर नक्की या प्रदेशात या. खूप मोकळे रस्ते आहेत आणि तुम्हाला हवी तशी बाईक चालवता येईल. हां, फक्त जास्त स्पीडमध्ये नका चालवू. तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते धोकादायक आहे. कुठे पोचायचंच आहे असा काही हिशोब नव्हता आमचा, पण रस्ताच इतका सुंदर होता ना की बाईक चालवायला खूप मजा येत होती. अशा रस्त्यांवर मस्तपैकी कानात हेडफोन्स लावून तुमच्या आवडीची गाणी वाजवत बाईक चालवा किंवा ड्रायव्हिंग करा. खूप मजा येईल मित्रांनो, खरं सांगतोय.
पहिल्या पावसानंतर जी हिरवळ पसरते तेव्हा तर किती मजा येईल इथे बाईक चालवायला. मी तर नक्की येईन इथे तेव्हा. शेवटी धावड्याचा माळ आला. हा जो मोठा भाग दिसतोय ना मैदानाचा, हाच आहे धावड्याचा माळ. तिथे थोडा वेळ थांबलो, एक फोटो क्लिक केला आणि मग तिथून पुढे निघालो. पुढे काय अजून दिसतंय का ते बघायला. आम्हाला तर आज हुकीच आली होती बाईक चालवायची. वाटेवरची सर्व आदिवासी गावे एक्सप्लोर करत निघालो होतो. पुढे गेल्यावर एक मोठा हेलिपॅड दिसला. अरे वा, इथे पण हेलिपॅड बांधला हे बघून बरं वाटलं. अगदी रस्त्याच्या बाजूलाच होता तो. असं वाटत होतं की बाईक थांबवूच नये, अशीच चालवत राहावी. चांगली 15-20 किलोमीटर बाईक चालवली. रस्त्याला लागणारी बरीचशी गावे आम्ही वरवरून बघत होतो. इथे बहुतेक आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे. ही छोटी छोटी गावे लांबून खूप छान दिसत होती. शेवटी आम्हीच एका जागेवरून माघार घेतली आणि तिथून बाईक परत फिरवली. आम्हाला वेळेचं बंधन होतं, पण या रस्त्याला नाहीये. पण मनोमन आम्ही ठरवलं होतं, एक दिवस इथे नक्की परत येणार, कदाचित पहिल्या पावसात, आणि मनसोक्त बाईक चालवणार. हा रस्ता आता आमच्या कायम लक्षात राहिलेला आहे. जाता जाता कदाचित त्या रस्त्याला आम्ही मनोमन सांगत होतो, आम्ही परत नक्की येणार.